गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि त्यामुळे मुंबईतल्या गणेश मूर्तींच्या बाजारात लगबग वाढलेली आहे। लालबागच्या बाजारामध्ये शाडू मातीच्या मूर्ती आणि पीओपीच्या विविध आकारांच्या आकर्षक थीमवरती आधारित गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत। मात्र यंदा महागाईचा फटका गणेश मूर्तींच्या किमतींना बसलेला आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे घरगुती गणपती बसवणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट कोलमडतंय। लालबागमध्ये मूर्तींच्या किमती ऐकून अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एका आजीनं तर अश्रू अनावर झाले आणि त्यामुळे उत्साहात गणरायाचं स्वागत करायची इच्छा असली तरी वाढत्या किमतींमुळे भक्तांच्या खिशावर मात्र मोठा ताण आलाय। बाप्पा हवा पण खिशालाही परवडला पाहिजे अशी भावना मध्यमवर्गीय भक्तांमधून व्यक्त होतीये। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो एका आजींचा आणि त्या आजींनी त्यांची व्यथा जी आहे म्हणजे गणेशोत्सव साजरा करायचा आहे, मात्र सध्या ते सगळं परवडत नसल्याचं चित्र आणि वास्तव मांडलेलं पाहायला मिळालं। आणि त्या आजी सध्या माझ्या सोबत आहेत पुढारीशी बातचीत करण्यासाठी। त्यांचं नाव उषा आहे आणि त्यांचं वय हे 70 वर्ष। आजी, पुढारीमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या व्यथा मांडल्या, भावना मांडल्या। नेमकं काय घडलं होतं? कोणत्या तारखेला तुम्ही गणपती बघायला आला होता? काय नेमकं झालं होतं? त्या दिवशी मी पहिले वर्लीला गेलो होतो, तिथे गणपतीवाल्याकडे आम्ही जो दरवर्षी त्याच्याकडे देतो त्याच्याकडे गेलो। तो भाव ऐकल्यानंतरच मी हडबडली एकदम 15 आणि 16,000 म्हटल्यावरती नाही जमत, कारण मुलाचाच पगार आहे 15,000। गरिबी वाढली आणि गणपतीचे देवाचे भाव एवढे वाढल्यानंतर गरिबांनी कसं करायचं? पैसा आहे तो करतो, पण नाही त्यांनी काय करायचं? कारण गणपती आणणं हे नाही आहे, गणपतीची सेवा होणे महत्वाचे आहे। त्याला दिवाबत्ती हे व्हायलाच पाहिजे। मग ते तेल थेंबा आहे ना घरामध्ये, तो उत्सव साजरा करण्यासाठी ज्याची मूर्त्या बसवतात, सगळ्या मोठमोठ्या मूर्ती बसवतात, त्यावर काही मत आहे का? त्याचे हाल होतात गणपतीचे खूप सारे। विसर्जन करताना बघायला होत नाही, आम्ही टीव्हीवरती बघतो ना, आम्हाला बघायला होत नाही। कोण ढकलून देतोय, कोण टाकून देतोय, हे बरोबर नाही। तुम्ही देव आनंदाने आणता तर आनंदाने त्याची सेवा करा आणि आनंदाने त्याला, जसं तुमच्या घरातला आई वडील आहे त्याचं तुम्ही पूजा थोडी तरी करतात तसं त्याची करा। ते हाल नका करू, ते बघायला नाही होत, कारण तो शेवटला देव आहे आणि तो माणूसच आहे ना। असं नाही ना ती माती आहे म्हणून त्याला कसं पण आणलं, कसं पण त्याची सेवा केली, त्याला कसं पण ढकलून दिलं, तसं नका करू। खूप वाईट आहे हे, बघून भीती वाटते आणि बरं नाही वाटत। अक्षरशः महागाईने रडवलंय, महागाईने पण रडवलंय खूप सारं लोकांना। संकट लवकर दूर हो अशीच खरं तर बापाकडे प्रार्थना करतो। आपल्यावर आजी होत्या आणि खरंच आहे की सध्या वाढलेले भाव आणि ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मांडत होत्या त्या पद्धतीने अजूनही माझ्या अंगावर काटा येताना पाहायला मिळतो। कारण की या सगळ्या फेज मधून आत्ताची तरुण पिढी जाते, आत्ताची मुलं जात आहेत, मी स्वतः जातोय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्यामुळे महागाईचं संकट आहे, हे ओझं आहे आणि या सगळ्यामुळे उत्सव साजरा करायचा, परंपरा जपायची, सगळं मान्य। मात्र या महागाईच्या ओझ्याखाली प्रत्येकाचं कंबरडं मोडताना पाहायला मिळतं आणि अर्थात विघ्नहर्ताच्या सुद्धा या सगळ्या उत्सवामध्ये विघ्न येताना पाहायला मिळतं। मात्र करता धरता आणि करविता तोच आहे असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने आजींचं जे मागणं होतं ते मान्य झालं आणि अर्थात त्यांच्या घरी वाजत गाजत का होईना यावेळेस पुन्हा एकदा बाप्पा विराजमान होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। त्या आजी आलेल्या त्यांनी आपली व्यथा मांडली। मला सांगितलं की त्यांच्याकडे पण कमवणारा कोण नाही, एकच व्यक्ती आहे। की मला असं वाटलं कुठेतरी की बाबा नाही तर आपण एक मूर्ती आपण त्यांना देऊ शकतो, म्हणून त्या हिशोबाने आम्ही त्यांना त्यांच्या रेंजमध्ये बसेल असं आम्ही ती एक मूर्ती त्यांना आपण शाडू मातीची मूर्ती त्यांना द्या। कारण शाडू मातीच्या मूर्त्या ऑलरेडी महाग का होतात, कारण त्याचे कारागीर कमी आहेत, मोठ्या प्रमाणात त्याला उपलब्ध करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला त्या वर्षभर काम करतात, कुठे आमच्या 150-200 गणपती तयार होतात, ते कारागीर असतील तर।